मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल दाडे। आज मी जी गाडी चालवतोय ना, तर जे मास सेगमेंट आहे ना, त्यामधील एक प्रीमियम गाडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि गाडी आहे हुंडई अल्कजार। तर प्रीमियम गाडी मी का बोललो, कारण की या गाडीमध्ये ज्या प्रकारे फीचर देण्यात आलेले आहेत ना, ज्याप्रमाणे इंजिनची रिफाइनमेंट आहे, ज्याप्रमाणे इंजिन ट्यूनअप करण्यात आलेलं आहे, ओव्हरऑल एक ड्रायव्हिंग कम्फर्ट जो आहे याच्याबद्दल आज आपण हुंडई अल्कजार बद्दल माहिती घेणार आहोत। आणि या गाडीचा जो फर्स्ट वॉक अराउंड व्हिडिओ आहे हा ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह आहे। सो मी डायरेक्ट ड्राईव्ह रिव्ह्यूपासून सुरुवात केलेली आहे। सो हुंडई अल्कजार फेसलिफ्टच्या स्वरूपात जे आहे ते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। प्राइसिंग मी तुम्हाला सांगून देतो। आता हुंडईने ज्यावेळेस इव्हेंट ठेवला होता त्याच्यामध्ये फक्त स्टार्टिंग प्राइस सांगितलेली आहे। सो पेट्रोल जे मॅन्युअल आहे त्याची किंमत आहे 14,99,000 एक शोरूम, आणि डिझेल मॅन्युअलची जी प्राइसिंग आहे ती आहे 15,99,000 एक शोरूम। अजून टॉप व्हेरियंटची जी किंमत आहे ती अनवेल करण्यात आलेली नाही आहे। आणि आज आपण जे व्हेरियंट चालवतोय ते असणार आहे टॉप व्हेरियंट सिग्नेचर, आणि त्याच्यामध्ये पेट्रोल ऑटोमॅटिक जो गिअरबॉक्स हा देण्यात आलेला आहे। सो पेट्रोल DCT जो गिअरबॉक्स ह्या गाडीमध्ये यूज झालेला आहे। आता आम्ही हायवेजवरती चालवत आहोत। उदयपूरमध्ये ड्राईव्ह आहे। सकाळपासून आम्ही भरपूर उदयपूर एक्सप्लोअर केलेले आहे। जे छोटाले रोड आहेत त्या ठिकाणी सुद्धा गाडी चालवलेली आहे। सो ड्रायव्हिंग बद्दल आपण थोडंसं बोलूया। ड्रायव्हिंग जर पाहिली ना, जी कमांडिंग पोझिशन आहे ती तुम्हाला या ठिकाणी भेटते। ओव्हरऑल एक अप स्टँड भेटतो। सो मोठ्या गाडीमध्ये बसलेलो आपण, हा फील तुम्हाला नक्कीच येतो। त्यानंतर स्टेअरिंग फीडबॅक जर पाहिला तर स्टेअरिंग फीडबॅक हा इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग असल्यामुळं स्टेअरिंग फीडबॅक हा एकदम व्यवस्थित आहे। एकदम लाईट स्टेअरिंग व्हील जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहे। तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक ते ॲडजस्ट देखील करू शकता। सो ॲडजस्टमेंटचे देखील चांगले ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात। त्यानंतर ओव्हरऑल गाडी खराब रोडवरती चालण्याची कशी आहे याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया। हे बघा, हुंडाईचे जे सस्पेन्शन ट्युनिंग आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने ते करतात। आणि ज्यावेळेस गाडी हायवेजवरती चालते ना तर अशा वेळेस तुम्हाला अजिबात जाणवत नाही। सस्पेन्शन एकदम चांगल्या पद्धतीने जे आहे ते ट्यूनअप करण्यात आलेले आहेत। बट अचानकपणे असा एखादा खड्डा येऊन जातो ना तर त्यावेळेस आपल्याला सस्पेन्शन आहे ते थोडेसे लाईटर वाटतात। तर अशा पद्धतीने आहे। बाकी नॉर्मली जास्त स्टीप पण नाही आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करतात। इंजिन जर पाहिलं 1.5 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे, आणि मॅन्युअल गिअरबॉक्स सुद्धा आहे याच्यामध्ये। आणि त्यानंतर तुम्हाला जो DCT गिअरबॉक्स हा देखील ऑफर करण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये जर पाहिला हा जो आवाज येतोय ना तर हा जे ADAS लेवल 2चे फीचर्स आहेत ते गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत। सो लेन वॉर्निंग असेल, लेन डिपार्चर वॉर्निंग असेल, लेन कीप असिस्ट असे फीचर सुद्धा येऊन जातात। त्याच्यावरती आपण येऊयात। तर इंजिनची पॉवर पाहिली तर 160 PS आणि 253 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते। आणि याच्यानुसार गाडीचा जो ओव्हरऑल हाय स्पीड स्टेबिलिटी आहे, ओव्हरऑल तुम्हाला पिकअप वगैरे घ्यायचं आहे ना तर ते चांगल्या प्रकारे काम करतात। बट एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे मला हा जो गिअरबॉक्स आहे ना DCT गिअरबॉक्स स्टार्टिंगपासूनच मी जेवढ्या पण कारमध्ये पाहिलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये एवढा ॲग्रेसिव्हली जे गिअर शिफ्टिंग आहे ना ते याच्यामध्ये नाही होत बरं का। म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला क्विक शिफ्टिंग घ्यायचं ना म्हणजे इंजिनचं जे RPM आहे ना हे ऑलमोस्ट 5,000 RPM पर्यंत 6,000 RPM पर्यंत पोहोचतं, आणि त्यानंतर मग ते गिअर शिफ्टिंग होत राहतात। सो तो जो नॉईज आहे ना तो देखील तुम्हाला आतमध्ये जाणवतो। बाकी NVH जे लेवल आहेत ना ते चांगल्या प्रकारे मेंटेन करण्यात आलेले आहेत। गाडीच्या फीचर्स बद्दल जर बोलायला गेलो तर सेकंड रो मध्ये तुम्हाला कॅप्टन सीट देण्यात आलेले आहेत, म्हणजे ऑलरेडी आधीपासून होते। बट आता त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीटचा देखील ऑप्शन आहे, प्लस जो थाई सपोर्ट आहे ना हा तुम्ही मॅन्युअली खालच्या साईडला जो आहे तो ॲडजस्ट देखील करू शकतो। सो हे चांगलं जे फीचर्स आहे देण्यात आलेले आहेत। फ्रंट साईडला तुम्हाला ट्रे मिळून जातो। त्यानंतर सेकंड रोमध्ये तुम्हाला डोअरमध्ये सनशेड देखील देण्यात आलेले आहेत, जे की माझ्या मते एक चांगलं जे उन्हाळ्यामध्ये आपण फीचर म्हणतो ना, म्हणजे हिवाळ्यामध्ये सुद्धा आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा एक चांगलं होऊन जातं। त्यानंतर गाडीचे ADAS लेवलचे जे फीचर आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया। ADAS लेवल 2 मध्ये तुम्हाला जे क्रेटामध्ये फीचर दिले जातात ना ऑलमोस्ट सर्व सेम फीचर तुम्हाला ह्या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे। जसे की लेन कीप असिस्ट चांगल्या प्रकारे काम करतं। त्यानंतर इमर्जन्सी ब्रेकिंग असेल, ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल असेल, सो हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतं। आणि ADASचे जे फीचर आता बऱ्यापैकी भरपूर गाड्यांमध्ये यायला लागलेले आहेत। सो हुंडई अल्कजारमध्ये सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात।
त्यानंतर थर्ड रोमध्ये जर पाहिलं स्पेस जास्त काय भेटत नाही, नॉर्मली छोट्याली मुलंच त्या ठिकाणी जे आहे ते बसू शकतात. फर्स्ट रोमध्ये आपण थोडंसं बोलूया. फर्स्ट रो सुद्धा तुम्हाला व्हेंटिलेटेड मिळून जातं बरं का. सो व्हेंटिलेटेडचा ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. ड्रायव्हर साईड तुम्ही 8 वे ॲडजस्ट देखील करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो मेमरी फंक्शन आहे हे सुद्धा देण्यात आलेलं आहे. को ड्रायव्हर साईडला तुम्हाला 6 वे ॲडजस्टेबल इलेक्ट्रिक जो आहे तो देण्यात आलेला आहे. सो हे फीचर सुद्धा नक्कीच चांगलं आहे. जे हेडरेस्ट आहे ना ते सुद्धा चेंज करण्यात आले, म्हणजे ओव्हरऑल जे सीट्स आहे ना ते पूर्णपणे डिफरंट आहे आधीच्या अल्काझारपेक्षा या गाडीमध्ये. सो तो जो कम्फर्ट आहे ना हा तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच चांगला जाणवतो. आणि मायलेजबद्दल थोडंसं बोलूया. आता पेट्रोलचं जे इंजिन आहे हे पेट्रोल खाण्याच्या बाबतीत आहे ना त्याचा हात पकडू शकत नाही कोणी, हे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन. कारण की जे मायलेज क्लेम करण्यात आलेले आहे ते 18चं क्लेम करण्यात आलेलं आहे पेट्रोल इंजिनमध्ये. बट आम्ही सकाळपासून जेव्हा गाडी चालवतोय ना तर ऑलमोस्ट 80-90चं स्पीड आहे. नॉर्मली आम्ही सिटीमध्ये सुद्धा गाडी चालवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना आम्हाला आता MID वरती जे मायलेज ते दाखवते 7.6, म्हणजे ऑलमोस्ट 7-8चं जे मायलेज आहे ते शो करते. आणि नॉर्मली हायवेजवरती तुम्ही एक अंदाज मी तुम्हाला सांगितलं ना तर 12 ते 14च्या दरम्यान आणि सिटीमध्ये तुम्ही 8 ते 10च्या दरम्यान ॲव्हरेज पेट्रोल इंजिनमध्ये घेऊ शकता. बाय द वे तुमचं जर रनिंग खूप जास्त असेल ना तर मी प्रेफर करेल की तुम्ही डिझेलकडे जावं, कारण की डिझेल इंजिनमध्ये तुम्हाला ओव्हरऑल जे क्रेटाचंच इंजिन आहे ते पाहायला म्हणजे त्या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मायलेज सुद्धा चांगले भेटतं. आता कंपनीने क्लेम डिझेल इंजिनमध्ये 20चं केलेलं आहे. अराउंड तुम्ही 17-18चं देखील मायलेज जे आहे ते ह्या गाडीमध्ये डिझेल इंजिनमध्ये घेऊ शकता. पॉझिटिव्ह गोष्टी जर बोललो तर जे इंजिनचं ट्यून आहे डिझेल आणि पेट्रोल इंजिनमध्ये चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे. ओव्हरऑल एक प्रीमियम जो फील आहे हा देण्याचा हुंदाईने प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कनेक्टेड जे स्क्रीन आहे हे देण्यात आलेले आहे. सो तो जो एक प्रीमियम फील आपण ज्याला म्हणतो ना मॉडर्न कारचा, तो या गाडीमध्ये नक्कीच येतो. फिट अँड फिनिश लेवल हुंदाईच्या आधीपासूनच एकदम बेस्ट आहे. या गाडीमध्ये सुद्धा त्या तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे पाहायला भेटतात. त्यानंतर फीचर वाईज गाडी चांगली आहे, कुठलाही विषय नाही. स्टोरेज स्पेसेस तुम्हाला या गाडीमध्ये चांगले मिळून जातात. स्टोरेज स्पेसेसचा एक मुद्दा आहे जो निगेटिव्ह आहे तो मी तुम्हाला सांगेल व्हिडिओच्या पुढे. बाकी प्राइसिंग देखील चांगल्या प्रकारे ठेवण्यात आलेली आहे. नॉर्मली बेस व्हेरियंटची तर चांगलीच आहे. आता टॉप व्हेरियंटची किती येते हे आता ज्यावेळेस लॉन्च होतं त्यावेळेस आपल्या इंस्टाग्राम हँडल मी तुम्हाला नक्कीच सांगेल. बाय द वे आपल्या इंस्टाग्राम हँडलला 5 लाख फॉलोअर जे आहे ते पूर्णपणे आपली फॅमिली कंप्लीट झालेली आहे. सो तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. यूट्यूब चॅनलवरती देखील आपण 5 लाखाचा जो टप्पा आहे तो पूर्ण केलेला आहे. त्यानंतर निगेटिव्हबद्दल जर आपण विचार केला तर आता ही गाडी आहे ना प्रीमियम कार आहे आणि या गाडीचं जे टॉप व्हेरियंट आहे ना मी अशी अपेक्षा करतोय की अराउंड 20 लाखाच्या आसपास एक शोरूम प्राईजमध्ये या गाडीची जी किंमत आहे ती असू शकते. तर ह्या किमतीमध्ये ना मला असं वाटत होतं की जो टेलगेट आहे हा इलेक्ट्रिक असायला पाहिजे होता, जो की रिलीज तर बटनावरती होतो, बट तो ज्यावेळेस तुम्हाला ओपन क्लोज करायचा आहे तर अशा वेळेस तुम्हाला तो मॅन्युअली जो आहे तो करावा लागतो. तो ह्या गाडीमध्ये एक निगेटिव्ह मला वाटला की इलेक्ट्रिक जो पॉवर टेलगेट आहे असायला पाहिजे होता. त्यानंतर थर्ड रोमध्ये जास्त स्पेस नाही, ॲडल्ट जास्त वेळ त्या ठिकाणी बसू शकत नाही. बाकी मायलेज पेट्रोल इंजिनमध्ये तो एक विषय आहे, कारण की तुम्ही जर जास्त मायलेज अपेक्षा करत असाल या टर्बो पेट्रोल इंजिनकडून तर तो तुम्हाला जास्त मायलेज याच्यामध्ये भेटणार नाही. अराउंड 10च्या आसपास तुम्ही मायलेज धरून चला पेट्रोल इंजिनमध्ये. बाय द वे डिझेल इंजिन या गाडीचं चांगलं आहे. सो डिझेल इंजिनचा तुम्ही या गाडीकडून नक्कीच विचार करू शकता. साऊंड क्वालिटी गाडीची चांगली आहे. त्यानंतर वॉरंटी ऑफर 3 वर्ष आणि अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी ऑफर हुंदाई तुम्हाला या गाडीवरती ऑफर करते, जी की माझ्या मते चांगली आहे. अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी असल्यामुळं 7 वर्षांपर्यंत तुम्ही एक्सटेंड जी वॉरंटी ती देखील करू शकता. तर मित्रांनो हे काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण हुंदाई अल्काझारच्या गाडीच्या ड्राईव्ह रिव्ह्यूबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो गाडीबद्दल तुम्हाला अजून देखील काही प्रश्न आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज फेसबुकवरती पाहत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.